छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्रामध्ये माझा जन्म झाला। लहानपणी कळत नव्हतं आपण कोण आहोत। आपला बाप आपल्याला जन्म देतो, तोही एका वेळेला निघून गेला, आईने वाढवलं मला। आपण खरं कुणाची औलाद असतो हे आपल्याला हळूहळू नंतर कळत जातं। मी माझ्या आई बापाची औलाद आहे हे मला लहानपणापासून माहिती होतं, मला सांगितलं गेलं होतं। पण मी हेमंत डोमे या माझ्या मित्राचे आभार मानतो, कारण शाळेत शिवाजी महाराजांचा एखाद दुसरा धडा सोडल्यास तसे शिक्षक लाभले नाहीत की जे शिवाजी महाराज आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगतील। आणि तो फक्त एक काही मार्कांसाठीचा प्रश्नच उरला होता, कारण तसं समजवलं नाही, शिकवलं गेलं नाही। मी आभार मानतो माझ्या मित्राचे हेमंत डोमेचे, कारण त्यांनी मला सांगितलं की मी खरं कोणाची औलाद आहे। मी आणि तुम्ही आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या औलादी आहोत। मला फरक पडत नाही। मला कधी कोणी एका कार्यक्रमात विचारलं होतं, दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटवला गेला लाल महालातनं। खरं हा प्रक्षोभक विषय आहे, पण मला प्रक्षोभक वाटत नाही। याचं कारण असं की मला लहानपणापासून हे समजावून सांगितलं होतं की दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते। आता कोणी म्हणते की ते नव्हते, कोणी म्हणतं होते, कोणी काय म्हणतं, कोणी काय म्हणतं। माझं म्हणणं काय माहिती का, छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधी जातपात पाहिली नाही। यांनी एकच ध्येय दृष्टीसमोर ठेवलं, ते म्हणजे महाराष्ट्र, हिंदवी स्वराज्य। महाराष्ट्र या मातीत जी माणसं जन्माला आली, या मातीशी जी माणसं इमान राखतात, त्या माणसांसाठीचा महाराष्ट्र, तो मुक्त महाराष्ट्र निर्माण करायचा, हे त्यांनी स्वप्न राखलं। मग त्यात मुसलमानही होते। आज मला इथे या इव्हेंटसाठी फेटा बांधणारा अनवर भाई आहे, तो तिथे उभा आहे। मी जातीनं स्वतः मारवाडी आई बाबाच्या पोटाला जन्माला होतो, पण मी काय करू, त्यात माझा काही दोष आहे? पण मी महाराष्ट्रात जन्माला आलो, मी मराठी आहे। मी ब्राह्मण असीन, मी मराठा असीन, मी मुसलमान असीन, मी मारवाडी असीन, मी तेलुगू असीन, तमिळ असीन, बंगाली असीन, मी सिंधी असीन, किंवा मी पारशी असीन, किंवा मी भैया असीन। माझे कित्येक मित्र आहेत भैया आहेत, पण ते मराठी बोलतात। मराठी बोलणं, मराठी अस्मिता, महाराष्ट्राची माती। महाराष्ट्राची माती म्हणजे काय, मराठी भाषा, मराठी संस्कृती म्हणजे काय, तर हे गड किल्ले। मी सुद्धा गड किल्ल्यांवर गेलो होतो। आज खूप वर्षानंतर मी इथे शाळेत असताना सायकलवरून यायचो। तेवढा दम होता अंगामध्ये की सायकलवरनं एका दमात आम्ही सिंहगड चढून वर आलो होतो, आणि इथेच दही आणि काय 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 खाऊन गेलो होतो, पाणी पिऊन गेलो होतो आणि निघून गेलो होतो। मला असं वाटतं इतक्या वर्षानंतर पुन्हा एकदा मला माझ्या मनामध्ये शिवाजी महाराजांची एक ज्योत पेटवण्याचं काम हेमंत डोमेनं केलंय। जर माझ्यासारख्या एका कले संदर्भात आम्ही अनेक कामं करतो ना, आम्हाला पैसे मिळतात, आम्ही कलाकार आहोत, आमचं घर याच्यावर चालतं, आम्ही कामं करतो। काही कामं अशी असतात की जी कामं तुमच्या आयुष्यावर एक ठसा उमटवून जातात। त्यामुळे हेमंत डोमेचे आभार, पुन्हा एकदा संजय छाबरी यांचे आभार। माझ्या आयुष्यात असाच एक ठसा तुकाराम या चित्रपटानं उमटवला, आणि त्यानंतर हा चित्रपट आहे। मी काय, अनिकेत काय, आम्ही सगळे कलाकार काय, आम्ही यात मनापासून जीव तोडून काम केले। आम्ही इतरही सिनेमात करतो, पण आमच्यामध्ये काहीतरी हा सिनेमा काहीतरी एक अंश सोडून गेलाय। या सिनेमाचं प्रमोशन याच्या निमित्ताने मी आणि अनिकेत, हेमंत जेव्हा आम्ही बोलतो, मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो निर्मात्यांचे आणि हेमंतचे की या ठिकाणी कार्यक्रम ठेवला। आपल्याला शिकवलं गेलं की घोरपट टाकली आणि तिकडून आले होते ना, मागणं आले होते ना ते, हा कडा तिकडे, तानाजी मालुसरे तिथून आले, गड आला पण सिंह गेला, आपण लहानपणापासून ऐकत आलो। अशी कुठली गोष्ट होती की त्यांना वाटलं आपल्या राजासाठी जीव द्यावा, आधी लगीन कोंडाण्याचं, असं का म्हणाला असेल एक बाप? त्याला काही पैसे मिळणार होते? तुम्ही सगळे पत्रकार, तुम्ही कुठेही हा कार्यक्रम करू शकला असता ना, तुम्ही तुमचे कॅमेरे घेऊन, जड आहेत ना ते घेऊन आलात ना। पण मला असं वाटतं तुम्ही आलात, सगळ्या मुली आलात, पण मला वाटतं शहारा आहे ना, शहारा, अंगावर जो शहारा येतो ना, बाबासाहेब पुरंदरेंचा, तू जे म्हणालास की ढेकूळ टाकलं तर जो तवंग उठेल, तो त्याच्यात तो इतिहासात तवंग असेल, तर ते ना, हे जे गाणं क्षितीजनं लिहिले, हे दरवेळेला ऐकताना ना अंगावर काटा येतो। अंगावरचा शहारा ना पैसे देऊन नाही आणता येत, आणि अंगावरच्या शहाऱ्या एवढं समाजवादी या जगात काही नाही।